गाईज, मी मस्तपैकी आज रेडी झाली आहे कारण की मला जायचं आहे आज हॉटेलमध्ये जेवणासाठी. तर मी जाणार आहे ताज हॉटेलमध्ये, दिवांता ताज हॉटेलमध्ये. तर त्याचं नाव आता चेंज झालं आहे, गेटवे ऑफ ताज झालेलं आहे. जे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतात त्यांना कदाचित माहिती असेल हे हॉटेल. हे हॉटेल जरा मस्त आहे, तर म्हणजे भारीच म्हणावं, ते हॉटेल छान आहे. तर कसं आहे की आपल्या घरामध्ये जर कोणी चांगल्या ठिकाणी काम करत असेल ना, तर त्याचा फायदा नक्कीच घरच्यांना होतच असतो. तर तोच फायदा मी उचलण्यासाठी आज चाललेली आहे. तर बघूया ते हॉटेल कसं आहे. मी फर्स्ट टाइमच चालली त्या हॉटेलमध्ये. तर बघू त्या हॉटेलमध्ये काय काय आहे, जेवणासाठी मेन म्हणजे जेवणासाठी काय काय असेल. तर बघूया, माझा ब्लॉग हा पूर्ण बघून घ्या. चला. तर पोहोचले होते मी हॉटेलमध्ये आणि हॉटेलचं जे स्ट्रक्चर होतं ते खूप सुंदर होतं आणि तिथे जे काही लोक होते ते पण खूप चांगले होते. आणि आतमध्ये गेलो तेव्हा तिथली जी स्वच्छता पाहून मी खूप जास्त इम्प्रेस झाले. खूप सुंदर होतं तिथे. आणि आम्ही डायरेक्टली गेलो जेवायला. आणि जेवणात जे बाहेरचं जो लॉन होता तिथे खूप सुंदर त्यांनी डेकोरेशन वगैरे केलं होतं. आणि जेवायला तर 101 आयटम होते. पण कसं आहे, मला ना भरपूर सारे याचे व्हिडिओज काढायचे होते, पण तिथं काही फॉरेनर्स आणि ते बसले होते, त्याच्यामुळं थोडं वियर्ड वाटेल म्हणून मी व्हिडिओज नाही काढले. हे शोपीस होतं, पण तिथे गेल्यावर मला कळालं की त्याला बिद्री शॉप असं म्हणतात. माझ्यासाठी हा वर्ड पहिल्यांदा मी ऐकला होता. बाहेर गेलो तेव्हा तिथे खूप छान सारे कपड्यांचं पण सुद्धा शॉप होतं. आणि लॉनमध्ये गेले तर लॉनमध्ये फिलिंग खूप छान आली. आणि वातावरण थंड होतं म्हणून थंडी पण जाम वाजली. त्याच्यानंतर इथे मी गेले, मला वाटलं हे गुलाबाच्या पाकळ्या आहेत, पण त्या गुलाबाच्या पाकळ्या नव्हत्या, दुसरंच काही ते फुल होतं. आणि तिथं काही गेमसुद्धा होते. या गेमचं नाव मला माहिती नाही. आणि इथे कॅरम खेळण्याचा खूप चांगला प्रयत्न चालू होता आणि तो चालूच राहिला थोड्या वेळासाठी. नंतर बाहेर चाललो होतो आम्ही, चेससुद्धा होतं तिथे खेळायला. बाहेर चाललो होतो. बाहेर आम्ही गेलो स्विमिंग पूलच्या इथे. आणि स्विमिंग पूलच्या इथे पण खूप मस्त वाटलं. मी तर याच्यासाठी बसले की असं वाटत होतं यार की इथंच राहून जावं, वापस घरी जाऊच नाही, कारण की खूप रिलॅक्स वाटत होतं. आणि मी झोक्यावर पण बसले तिथे, कारण की झोका खूप छान होता आणि रिलॅक्स मुवमेंट वाटत होती. बाहेर चाललो होतो तर इथं पूर्ण सन्नाटा होता, कारण की इथे रूम्स होत्या, गेस्टसुद्धा आलेले होते. त्याच्यामुळे ते आपण लहानपणी नाही का डोर वाजून पळून जायचो, तो कुठाना मी नाही केला. असं नको व्हायला की फुकट फाकट आलो आणि मार खाऊन गेलो. मी असं काहीच नाही केलं. त्याच्यानंतर ज्या गाड्या होत्या ना राव, 1 नंबर गाड्या होत्या. ती सर्व्हिस भारी होती. आजच्या व्लॉगमध्ये बस इतकंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.